आकाश ठोसर हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेते आणि फिटनेसप्रेमी म्हणून ओळखला जातो. त्याचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला आणि तसं बालपण अगदी साध्या मराठी कुटुंबात गेलं. लहानपणीपासूनच त्याला खेळांची आणि शरीर सौष्ठवाची आवड होती. शिक्षण सोलापूरमध्ये पूर्ण झाल्यावर तो पुण्यात आला आणि तिथं त्यानं शारीरिक शिक्षणाचं शिक्षण घेतलं. पुण्याच्या स्पोर्ट्स कॉलेजमध्ये असताना तो धावण्यामध्ये आणि बॉडी बिल्डिंगमध्ये खूपच उत्तम होता. त्याचा स्वभाव प्रामाणिक, मेहनती आणि आत्मविश्वासू असा होता. पण त्या काळात त्याला कल्पना नव्हती की एक दिवस तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल. सैराट या चित्रपटानं त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. नागराज मंजुळे यांनी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो एकदम साधा दिसणारा पण आत्मविश्वासानं भरलेला तरुण होता. नागराज मंजुळे यांनी त्याला सैराट या त्यांच्या चित्रपटासाठी निवडलं आणि सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आकाश ठोसर हे नाव घराघरात पोहोचलं. सैराटमधला परशा हा त्याचा रोल प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याची निरागसता, प्रेम, बंडखोरी आणि वास्तव भावनांनी भरलेली भूमिका सगळ्यांना आपलीशी वाटली. त्या भूमिकेनं त्याला केवळ लोकप्रियता नाही तर मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा म्हणून ओळख दिली. चित्रपटानंतर अनेक जाहिराती, फोटोशूट आणि फॅशन ब्रँड्सनी त्याच्याशी संपर्क साधला, पण त्यानं अभिनयात लक्ष केंद्रित ठेवलं. सैराटानंतर त्यानं फुगा, लस्ट स्टोरीज आणि इतर काही मराठी तसेच हिंदी प्रकल्पांमध्ये काम केलं. अभिनयासोबतच तो एक चांगला खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणूनही ओळखला जातो. आकाश ठोसर यानं स्वतःच्या मेहनतीनं शरीर तयार केलं आहे. जिम आणि फिटनेस ही त्याची रोजची सवय आहे. तो नेहमी आपल्या फॅन्सना प्रेरणा देतो की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. त्याचे व्यक्तिमत्व अगदी जमिनीवरचं आहे. त्यानं कधीच स्टारडम डोक्यावर चढू दिला नाही. सैराटानंतर अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्याला ऑफर दिल्या, पण त्यानं निवडक भूमिका केल्या, कारण त्याला आपल्या कामाची किंमत आणि गुणवत्ता दोन्ही समजतात. अभिनय क्षेत्रात त्याचं स्थान आता मजबूत झालं आहे. त्याचं लग्नही चर्चेचा विषय झालं होतं, कारण तो खूप दिवसांपासून खाजगी आयुष्याबद्दल बोलत नव्हता. परंतु काही काळानंतर त्यानं आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यानं आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केलं. तीही त्याच्यासारखी साधी आणि समजूतदार आहे. दोघांचं नातं परस्पर आदर आणि प्रेमावर आधारलेलं आहे. तो आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल फारसं सोशल मीडियावर बोलत नाही, पण त्याच्या फॅन्सना माहीत आहे की आकाश ठोसर हा कुटुंबप्रिय, संवेदनशील आणि प्रामाणिक माणूस आहे. त्याला मित्रमैत्रिणी, आई-वडील आणि पत्नी खूप प्रिय आहेत. त्याचं जीवन सध्या अभिनय, फिटनेस आणि कुटुंब या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलित चाललं आहे. तो नवीन प्रकल्पांमध्ये काम करतो आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपलं योगदान देतो आहे. त्याच्या भविष्यातीलही मोठे प्रकल्प आहेत, ज्यात तो पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयाशिवाय तो समाजकार्यामध्येही सहभागी असतो. अनेकदा तो विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होतो. त्याचं म्हणणं असतं की जीवनात जर मनापासून प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याची जीवनकहाणी म्हणजे साधेपणातून उभं राहून जगात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं उदाहरण आहे. आज आकाश ठोसर फक्त अभिनेता नाही तर एक प्रेरणा आहे. त्याचा प्रवास सैराटपासून सुरू झाला आणि आता तो मराठी चित्रपटसृष्टीचा एक मानबिंदू झाला आहे. त्याच्या मेहनतीला, प्रामाणिकतेला आणि जमिनीवर राहण्याच्या स्वभावाला सर्वत्र दाद मिळते आणि हेच त्याच्या यशाचं खरं कारण आहे. त्याच्या भविष्यात अजून मोठी कामगिरी होईल याची खात्री त्याच्या चाहत्यांना आहे. आकाश ठोसर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या लग्नाचं जीवन जास्त सार्वजनिक केलं नाही. आकाश ठोसर हे अतिशय साधं आणि खाजगी आयुष्य जगणारे व्यक्तिमत्व आहे. सैराट या चित्रपटानंतर त्यांचं नाव आणि प्रसिद्धी झपाट्यानं वाढली, पण तरीही त्यांनी आपलं वैयक्तिक जीवन गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. काही माध्यमांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि जोडीदाराबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी नेहमी नम्रतेनं उत्तर दिलं की ते त्यांच्या कामावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीबद्दल किंवा लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. काही अफवा अशा होत्या की ते त्यांच्या कॉलेजमधील एका सहअध्यायाशी जवळचे होते, पण त्या बातम्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाही. आकाश ठोसर यांचं जीवन प्रामुख्याने त्यांच्या अभिनय आणि करिअरवर केंद्रित आहे आणि ते त्यांचा वैयक्तिक भाग खाजगी ठेवण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या सोशल मीडियावर देखील त्यांनी कधीच वैयक्तिक नात्यांविषयी काही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. ते म्हणतात की त्यांना त्यांच्या कुटुंबाचा, आई-वडिलांचा आणि मित्रांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे आणि सध्या ते त्यांच्या भविष्यातील प्रकल्पांवर लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल काही ठोस माहिती उपलब्ध नाही, पण ते खूप जबाबदार, नम्र आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखले जातात.